नमस्कार, मी सोनल बशिरे. द पॅन्थर टाइम्समध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भागीरथी सामाजिक प्रतिष्ठान संस्था या संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील मान्यवरांना एकत्रितपणे आणून त्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आलेला आहे. सदर जी भागीरथी प्रतिष्ठान संस्था जी आहे ती गेली अनेक वर्ष या महाराष्ट्र राज्यातील अनेक क्षेत्रामध्ये चांगले चांगले कार्य करते. ते क्रीडा क्षेत्र असो किंवा अनेक वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात सदर जी संस्था आहे अत्यंत प्रामाणिकपणे कार्य करत आहे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी अनेक शहरातील महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्य केलेल्या चांगलं कार्य केलेल्या मान्यवरांना एक मान सन्मान देऊन त्यांचा सत्कार केला आणि प्रतिचिन्ह देऊन देखील त्यांनी एक सन्मान चिन्ह देऊन त्यांनी सदर मान्यवरांचा हा सन्मान केला आहे. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील अनेक राज्यातील मान्यवर हे उपस्थित होते. प्रेक्षक यांची देखील प्रचंड संख्या होती, ज्यामध्ये अनेक क्षेत्रात कार्य करणारे मसलन की क्रीडा क्षेत्र असो, पत्रकारिता असो, वकील असो, इंजिनियर्स असो, शिक्षक असो, असे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य केलेल्या अनेक मान्यवरांना सन्मान करण्यात आलेच आहे. या संस्थेचे संस्थापक दिनेश भोईर यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मान्यवरांना एकत्रित केले आणि त्यांना सन्मान केला आहे. या सत्कार सोहळ्यामध्ये अनेक मान्यवरांनी दिनेश भोईर यांच्या संस्थेबद्दल आपापले मत जाहीर केले. भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान आणि या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माझे मित्र दिनेश भोईर, खरोखरच आज भागीरथी भोईर प्रतिष्ठानसाठी मी तर म्हणेन आजचा दिवस हा त्यांचा उत्सवाचा दिवस आहे. त्यांच्या संस्थेमध्ये हा सोनियाचा दिवस म्हणायला काय हरकत नाही, कारण गेले 8 ते 10 दिवस मी खूप जवळून बघतो आहे दिनेश भोईरांची जी तळमळ आजच्या ज्या पुरस्कारासाठी जे पुरस्कार वितरण करण्यासाठी त्यांनी राज्यातून मी म्हणेन जरी 6-7 जिल्ह्यातून जरी ते पुरस्कार घेण्यासाठी जे मान्यवर आले होते, पण त्यांनी पूर्ण महाराष्ट्राचा सर्वे केला हा मी जवळून पाहिलं. जवळजवळ 25-26 जिल्ह्यामध्ये त्यांनी कॉन्टॅक्ट करून आपली रत्न त्यांनी ज्या पद्धतीने निवडलीत आणि त्या रत्नांचा जो आज या भागीरथी भोईर प्रतिष्ठानच्या वतीने जो सन्मान त्यांनी केला याचं पूर्ण श्रेय भागीरथ प्रतिष्ठानला आहेच. पण अध्यक्ष दिनेश भोईर आणि त्यांच्या सहभागी होते, मी आवर्जून तिचंही अभिनंदन करेन. माझी स्वतः संत रविदास सेवाभावी संस्था ही देशव्यापी संस्था आहे, मी त्या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे. त्या दोघांनी जे तळमळ होती 8 दिवस त्या ट्रॉफी बनवण्यापासून ह्या कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन त्यांचे आणि त्यांचे सहकारी संचालकांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हा कार्यक्रम त्यांनी नियोजन केला. पण माझी एक खंत आहे, ह्या म्हणजे एक तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी बोलेन की जे 50 का मला वाटतं जवळजवळ 70-75 त्यांनी ते पुरस्कार दिले, सत्कार केला, पण निदान लोकांची एक अशी भावना मला दिसून आली की पुरस्कार घ्यायचे, आपली ट्रॉफी घ्यायची आणि कार्यक्रमाच्या स्थळावरून आपण निघून जायचं, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. की ज्या भावनेने जर दिनेश भोईर साहेबांनी एवढ्या तळमळीने आपल्या प्रतिष्ठानचं जरी नाव असलं, पण त्यांच्या त्या भावनेमागे त्यांची जी काय प्रतिक्रिया होती हे ऐकण्यासाठी तरी थांबलं पाहिजे ना. तुम्ही म्हणजे हा असा मला सरळ दिसून आलं की फक्त ट्रॉफीसाठी तुम्ही इथपर्यंत कार्यक्रमासाठी येत आहे. मी 500 किलोमीटरवरून आलो आहे, माझी ही भावना असताना की मला ट्रॉफी मिळणार आहे म्हणून मी कार्यक्रमाला गेलो नाही पाहिजे. मग दिनेश भोईर साहेबांचं जे काय म्हणणं होतं, त्यांची जी काय तळमळ आहे या संस्थे माध्यमातून ज्या लोकांचा सत्कार त्यांनी कशा पद्धतीने केला हे ऐकण्यासाठी जर आपण 10 मिनटं किंवा 2 तास या कार्यक्रमाला थांबू शकत नाही तर ही फार मोठी शोकांतिक आहे. बरं, भागीरथी भोईर प्रतिष्ठान कुठल्या काही समाजापुरती मर्यादित नाही ना, सर्व समाजाला घेऊन चाललेली संस्था आहे आणि त्या खरोखर त्या संस्थेचा मला अभिमान आहे. खरोखर भोईर साहेबांनी माझे शेजारी आहेत, सिंधुदुर्ग देवगड तालुक्यामध्ये त्यांचं गाव आहे, पण त्यांनी मला वाटतं जवळजवळ 10-9 काहीतरी संस्था त्यांची लॉन्चिंग झाली, पण गेली 4-5 वर्ष ते एवढ्या तळमळीने या संस्थेमध्ये काम करत आहेत. आणि त्यांची जी बघण्याची दृष्टिकोन आहे की निवड कशी करावी,
पारितोषिक आणि सन्मान कोणाचा करावा हे भोईर साहेबांनी खरोखरच चांगल्या पद्धतीने निवडले. त्यांच्या कार्याने कर्तृत्वाला माझ्या सेवाभावी संस्थेच्या वतीने मी त्यांना सलाम करतो. त्यांच्या पुढच्या वाटचीला मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. ज्या सगळ्या पुरस्कर्त्यांना मी शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि भोईर साहेबांना एक मी विनंती करेन की असे ज्यावेळी तुम्ही पुरस्कार निवडता त्यामध्ये जे लोक म्हणजे कुठल्याही समाजाचे असू दे, जे रस्त्यावर बसून जे स्वयंरोजगार करतात, ज्याच्यामध्ये साहेब गटही कामगार आहेत किंवा आरोग्यामध्ये जे लोक आहेत जे खरोखर रस्त्यावर साफसफाई करतात, जे शिपाई आहेत, कुठल्याही डिपार्टमेंटला असू दे किंवा तो कुठल्या जातीचा असू दे, त्याशी काय माणूस असला पाहिजे. आणि त्याचा सन्मान साहेब या भागीरथी भोईर प्रतिष्ठानच्या वतीने पुढच्या वर्षी त्याच्या पुढे अशा लोकांचाही सन्मान तुम्ही करावा अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. कार्यक्रम अतिशय सुंदर झाला, वेळ झाला. पूर्ण श्रेय भोईर साहेबांना देऊन त्यांना मी शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय रोहिदास, जय महाराष्ट्र. मी या भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठानची संस्थापक अध्यक्ष दिनेश भोईर यांची पत्नी असून मी त्यांच्या कार्याबद्दल सलाम करते. कारण की ते जे या क्षेत्रामध्ये काम करतात ते कॉलेजला असताना तेव्हापासून त्यांचं हे कार्य चालू आहे. पण त्यांचा जो दुसऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो खूप चांगला आहे. आणि त्यातल्या त्यात महिलांना सहसा आजच्या युगात त्यांना चांगला दर्जा मिळेल हा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणून ते ज्या क्षेत्रामध्ये कार्य करतात त्यांना घर सांभाळून किंवा आणि ज्या क्षेत्रामध्ये कार्य करतात ते सर्व सांभाळून ते त्यांचं कार्य पार पाडत असतात. म्हणून त्यांच्या कार्याला कुठेतरी एक नाव मिळावं. आपण महिलांना काय संदेश देऊ इच्छितो? महिलांना संदेश माझ्याकडून मी म्हणेन की तुम्ही समाजकार्य आणि तुमचं घर सांभाळून समाजकार्यसुद्धा करा आणि इतरांना मदत करण्याची तुमच्यामध्ये एक हिंमत ठेवा. आजच्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये आपण इथे सहभाग दिलेले महिलांची उपस्थिती अत्यंत उल्लेखनीय होती. त्यांना दिलेला मान याबद्दल आपण काय सांगतो? नमस्कार, मी भक्ती शिंदे कोल्हापूरवरून आली आहे आणि त्याच्यानंतर मला खूप म्हणजे एक आभारच मानायचे होते भोईर साहेबांचे. कारण असं आमच्यासारख्या तळागाळातल्या लोकांना आज इथंपर्यंत त्यांनी पोचवले. आणि खरं सांगायचं म्हणजे ही कौतुकास्पद गोष्ट आहे. म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिलांचा सगळ्यात जास्त सहभाग होता. तर तो महिलांचा सहभाग बघताना चूल ते मूल हे सोडून कर्तव्यदक्ष महिला म्हणून सगळ्यात जास्त पुढे आलेल्या दिसल्या. आणि मला वाटतं की माझा इंटरव्ह्यू घेणाऱ्या पण महिला आहेत आणि मला त्याचा खूप आनंद आहे. आणि सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मानते. आणि भागीरथी भोईर समाज प्रतिष्ठान यांचे खूप सारे धन्यवाद मानते की आमच्यासारख्या तळागाळातल्या लोकांसाठी त्यांनी एक व्यासपीठ निर्माण करून दिलं. त्याबद्दल धन्यवाद. कोल्हापूरच्या महिला, मुंबईच्या महिलांसाठी आपण काय सांगाल? त्यांनी काय करावं? मुंबईच्या महिला खूप कार्यक्षम आहेतच. फक्त त्या म्हणजे मला वाटतं की पुढे येत नाही आहेत, तर पुढं आल्या पाहिजेत महिला. आणि सतत कामात व्यस्त असतात आणि ते काम सोडून कामाबरोबर आपण काही सामाजिक भान ठेवून आपल्या मुलांच्या करिअरवर, आपल्या स्वतःच्या सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये जास्तीत जास्त महिला फक्त आर्थिक बघितल्यात असं मला वाटतं शहरी भागात. तर शहरी भागात तसं न होता आर्थिक, राजकीय आणि सामाजिक तिन्ही क्षेत्रात महिलांनी जास्त पुढाकार घ्यावा असं एक माझं मत आहे. कारण आम्ही तळागाळात म्हणजे आम्ही ग्रामीण भागात काम करणारे लोक आहोत. तर आम्हाला ग्रामीण भागात ह्या सगळ्या विषयाला धरून काम केलं जातं आहे. तर आमच्याकडे आर्थिक कमी आहे. पण जर का शहरी भागात बघितलं तर आर्थिक प्रमाण जास्त आहे. आज जी ती महिला घर बसल्या काही नाही तर काही करत असते, तर त्यांना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात जास्ती असते याव्या. देशाच्या 50% मालक आहेत त्याची जाणीव त्यांना व्हावी एवढे मी म्हणेन. भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान याचं उद्दिष्ट दुर्बलांचे हित आमचे साध्य याच्यावर 2009ला देवगड इथे स्थापन झालेले. महाराष्ट्रभर ज्यांनी सामाजिक क्षेत्रात किंवा आरोग्य क्षेत्रात किंवा इतर क्षेत्रामध्ये उत्तम कार्य केलेलं आहे त्यांचा गुणगौरव कुठेतरी व्हावा आणि त्यांचा कुठेतरी महाराष्ट्र सरकारलाही त्याची कुठेतरी नोंद घेता यावी हे जे एकमेव उद्दिष्ट होतं. त्या उद्दिष्टाने ही संस्था पुरस्कार वितरण करण्यात आले. राज्यातील विविध भागातून इथे मान्यवर आले होते. कुठल्या राज्यातील इथे जिल्ह्यातील मान्यवर आले होते? इचलकरंजी, पुणा, सातारा, सिंधुदुर्ग, तसेच रायगड, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा या जिल्ह्यातून सर्वत्र ठिकाणातून आले होते. आपली सामाजिक संस्था कुठल्या प्रकारचे काम करते? भोईर सामाजिक प्रतिष्ठान ही आरोग्य क्षेत्रामध्ये काम करते, शैक्षणिक क्षेत्रात काम करते आणि सामाजिक क्षेत्रात काम करते. येणाऱ्या काळामध्ये आपली संस्था जी आहे
कुठल्या प्रकारचे वेगळे कार्यक्रम जेणेकरून तुमच्या सामाजिक संस्थेची लोकांनी अशा प्रकारे निगडीत राहावं? संस्थेचं आता वृद्धाश्रम काढण्याचं उद्दिष्ट आहे आणि ते पण कोकणामध्ये काढण्याचं इच्छा फार आहे आमची. तर संत रोहिदास विद्यालय काढायचं आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये. आपण आपल्या प्रेक्षकांना आपले जे मान्यवर आले त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? मला एवढंच सांगायचं की जे सत्कारमूर्ती जे ज्यांचा गौरव झाला त्यांच्यासारखे इतर पण आहेत, त्यांचं कुठेतरी नावलौकिक करावा जेणेकरून समाजात जे तळागाळात जे सामाजिक क्षेत्रात कार्य करतात त्यांचा कुठेतरी नावारूपाला ते येतील. सदर या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्यातील अनेक क्षेत्रात आलेल्या मान्यवरांनी तिथे उपस्थिती दर्शवली होती, परंतु मान्यचिन्हाने सत्कार झाल्यानंतर त्यांनी जी काय म्हणतात ना की हॉल सोडला आणि एक प्रकारे हळूहळू ते जात होते. तर मान्यवरांना आम्ही आमच्या माध्यमातून देखील सांगू शकतो की एखादा कार्यक्रम ज्या वेळेस आयोजित केला जातो त्यावेळेस जे आयोजक असतात त्यांनी खूप कष्टाने आणि आत्मीयतेने ते काम केलेलं असतं. तर त्यावेळी म्हणून त्यांनी आमचं एक सांगणं आहे आमच्या माध्यमातून की जे मान्यवर असतात त्यांनी कुठल्याही कार्यक्रमाला जेव्हा जातात तेव्हा सत्कार आणि समारंभ झाल्यानंतरच तिथून निघावं, जेणेकरून जे कार्य आयोजित करतात त्यांना देखील एक मानसिक सुख भेटते त्यामुळे.